आजच्या या महसूल परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या या कार्यशाळेमध्ये उपस्थित आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले मुख्य सचिव राजेश कुमार जी, आपले एसीएस विकास खारगे जी, आपले अपर मुख्य सचिव माननीय देवराजी, उपस्थित आपले सर्व विभागीय आयुक्त, माननीय जमाबंदी आयुक्त, माननीय आयजीआर, माननीय श्रीकर परदेशी जी आणि सर्वच उपस्थित जिल्हाधिकारी बंधू भगिनी, खरं तर 4-5 एप्रिलला आपली राज्याची महसूल परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सर्वांना, माझ्यासहित आपल्या पूर्ण टीमला या ठिकाणी आपला महसूल विभाग, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला महाराष्ट्राच्या महसूल विभागाने काय अपेक्षित कार्य केलं पाहिजे याकरता एक सर्वांना स्पेसिफिक टार्गेट हे त्या ठिकाणी दिलं आणि खऱ्या अर्थाने मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या नेतृत्वाने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2034 आणि विकसित महाराष्ट्र 2047ची भूमिका मांडली आणि या भूमिकेला साजेसं काम आपल्या महसूल विभागाने केलं पाहिजे याकरता आज पुन्हा एकदा राज्यामध्ये महसुली सप्ताह सुरू आहे आणि महसुली सप्त्याच्या या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा आपल्याला वेळ देऊन 2029 पर्यंतचा महसूल विभाग कुठल्या दिशेने काम करेल याकरता आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून, या परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक व्हिजन दिलेलं आहे. खरं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सर्वप्रथम आभारही मानतो की माननीय मुख्यमंत्रीजी, मी तुमचे आभार मानण्यासाठी याच्यासाठी थांबलो होतो कारण मधात सर्वप्रथम तर याच्याकरता आभार मानतो की आमच्या एसीएस महसूलला तुम्ही सीएस केला आणि सीएस म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यामध्ये आमचा एक बऱ्यापैकी महसूल खात्यामधले जे काही विषय सीएस आणि एसीएस महसूलच्या मधात होते ते संपूर्ण विषय राजेश कुमारजींनी खरं तर मी याच्याकरता तुमचे आभार मानतो की एक अत्यंत उत्कृष्ट काम राजेश कुमारजींनी महसूलमध्ये अप्पर मुख्य सचिव म्हणून त्या ठिकाणी जी दिशा आपण दिली होती त्या दिशेला पुढे नेण्याचं काम आणि एक उत्कृष्ट काम राजेश कुमारजी आपण या ठिकाणी केलं आहे, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी माननीय देवेंद्रजीचं पुन्हा दुसऱ्या बाबीकरता अभिनंदन करतो की मुख्यमंत्री कार्यालयातले एसीएस विकास खारगे आणि जे काही आज प्रेझेंटेशन झालं आहे, जे काही आपल्यासमोर आलं आहे, विकास खारगेजींना आता संपूर्ण महसूलचा विकास करण्याकरता त्यांनी आपल्याकडे महसूल खात्याला त्यांना दिलं, त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजी आपला आभार मानतो. कारण मुख्यमंत्री कार्यालयातनं त्यांना मी विनंती केली की महसूल विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग, कारण माननीय मुख्यमंत्र्यांना संपूर्ण अभ्यास आहे राज्याच्या कानाकोपऱ्याचा
48 विभागाचा अभ्यास आहे, केंद्रातल्या सर्वच विषयाचा अभ्यास आहे, राज्याच्या सर्व विषयाचा अभ्यास आहे. कुठल्या अधिकाऱ्यांना कुठं अपॉइंटमेंट दिली तर त्याला न्याय मिळू शकतो, त्या विभागाला काय त्या विषयाला, हे माननीय मुख्यमंत्र्याला माहिती आहे. त्यामुळं विकास खारगेंना आपण दिलं त्याबद्दलही आपले आभार मानतो. आम्हाला जी टीम दिली आपण, माननीय बिनवडे IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त दिवसे आहेत, आमचे सहाय्यक विभागीय आयुक्त आणि जी कलेक्टरेट टीम आहे, ही कलेक्टरेट टीम आणि विभागीय आयुक्ताची टीम आणि आमचे जमाबंदी आयुक्त आणि आमचे IGR, ही उत्कृष्ट टीम महसूल खात्याला आपण दिली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपले या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण एक टीम दिल्यामुळं आम्ही हा विभाग उत्कृष्टपणे काम करण्याकरता आता या ठिकाणी तयार झालेलो आहोत. मागच्या 7 महिन्यापासून जेव्हा मी महसूल मंत्री म्हणून आपण जबाबदारी दिली, 7 महिन्यापूर्वी मला आपल्या कार्यालयातनं श्रीकर परदेशींची साथ दिली आहे. मी श्रीकर परदेशीचे आभार मानतो की आपण एक योग्य व्यक्ती आपल्या कार्यालयातून आम्हाला दिल्यामुळं त्यांनी बऱ्यापैकी आमच्या या खात्याला खूप मदत केली आहे. त्यामुळे श्रीकरजी मी खऱ्या अर्थाने आपले आभार मानतो. खरं तर आपलं खूप प्रेझेंटेशन झालं आहे. मी माझ्या 7 महिन्याच्या दौऱ्यामध्ये 35 सुधारणा मी आणल्या आहे. पण आता मला काही आज 5-7 मिनिटात बोलायचं आहे, कारण आपल्याला ऐकायचं आहे. नंतर मग मला सर्वांना जेवायला घेऊन जायचं आहे, आई महालक्ष्मीकडे दर्शनाला जायचं आहे. त्यामुळे मी काही आता आपण पहिलं टार्गेट काय करू की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आपल्याला जे व्हिजन दिलं आहे ते व्हिजन आधी पूर्ण करू. नंतर मी जे काही 25, 26, 27 मुद्दे काढले आहे त्या मुद्द्याकडे पुढच्या काळात जाऊ. खरं तर ते होत राहतील. मी माननीय मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती करणार आहे की पहिलं जर काही करायचं असेल मुख्यमंत्री, आमच्या अधिकाऱ्याच्या जे प्रोटोकॉलमध्ये आमचा जो वेळ जातो ना तो वेळ कमी करून टाका. कारण मी ठरवलं, मी असं मला विनंती करतो की माझ्या प्रोटोकॉलला ना विभागीय आयुक्तांनी यायचं, ना कलेक्टरनी यायचं, ना कुणी यायचं. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः कितीतरी अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांचा प्रोटोकॉल हा फार त्या ठिकाणी पाळण्याची गरज नाही. मी अनेक वेळा विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही यायची गरज नाही आहे. मला संभाजीनगरचा मी परवा आढावा घेतला तर संभाजीनगर एअरपोर्टला 465 VIP आले, त्याला आमचे विभागीय आयुक्त गेले. 465 विभागीय म्हणजे VIP आल्यानंतर विभागीय आयुक्त जाणार असेल तर मग कसं काम त्या ठिकाणी पुढे होणार आहे. त्यामुळं जरी मी रेव्हन्यू मिनिस्टर असेल, महसूल मंत्री असेल, तर मी जिल्हाधिकाऱ्याला, मी परवा अमरावती जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही कशाला एअरपोर्टला आले तिकडे रेस्ट हाऊसला. खरं तर एवढा मोठा विभाग आहे, इतकं मोठं व्हिजन आपल्याला पार पाडायचं आहे. 14 कोटी जनतेच्या संपूर्ण समस्या सोडवायच्या आहे आणि त्यामध्ये प्रोटोकॉलसाठी आपण कुणी आजपासनं ह्या महसूल परिषदेमध्ये मी तरी निर्णय घेतो आहे की प्रोटोकॉलमध्ये बिलकुल वेळ खराब करू नका. माझ्या कुठल्याही प्रोटोकॉलमध्ये कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनरनी यायची गरज नाही. याकरता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी हा निर्णय या ठिकाणी करायचा आहे. मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही, पण हे ज्या काही शिफारशी आहेत या शिफारशी खूप मेहनतीने मागच्या 3 महिन्यात आपल्या टीमने तयार केलेल्या आहे. कारण एप्रिल, मे, जून या 3 जुलै महिन्यात 4 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने याचं एक स्ट्रक्चर तयार केलं, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आहे, मी तुम्हाला आश्वस्त करतो, माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतीलच, पण मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने आश्वस्त करतो की जे जे काही शासन निर्णय करून घ्यायचे असतील, जशाचा तसा शासन निर्णय महाराष्ट्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जेवढ्या शिफारशी आहे त्या संपूर्ण मान्य करून आपण या ठिकाणी आपल्या विभागाला पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर या ठिकाणी खूप बाबी करायच्या आहेत. एक तुकडाबंदी कायदा निरस्त करण्याचा निर्णय झाल्याबरोबर नागरी भागाकरता त्याची SOP येणार आहे. SOP नंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. 40 ते 50 लक्ष परिवाराला, मी परवा माननीय देवेंद्रजी याचा अभ्यास केला,
तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यानंतर आपण मोजणी करणार आहोत प्रत्येक प्लॉटची, प्रत्येक त्या ठिकाणी तुकडेबंदीमध्ये अडकलेल्या लोकांची. 45 लाख परिवारांना या तुकडेबंदी निरस्त करण्याचा फायदा होणार आणि 45 लाख परिवारांना आपण कायदेशीर, ज्या बेकायदेशीर आहेत त्यांना त्या ठिकाणी कायदेशीर करू शकतो. इतका मोठा निर्णय आपण त्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे घेतला. खरं तर अनेक निर्णय आपण घेतले आहेत. खूप चांगलं वाढू धोरण आलं आहे. मी चंद्रपूर कलेक्टरचं अभिनंदन करतो. त्यांनी वाढू धोरणामध्ये देवेंद्रजी कधी 115 कोटी रुपये राज्य सरकारला आतापर्यंत महसूल आला नाही वाढू धोरणामध्ये, पण पहिला टेंडर आपला चंद्रपूर झाला. 115 कोटी रुपये वाढू धोरणामध्ये त्या ठिकाणी आपल्या शासनाला त्या ठिकाणी मिळाले. आपण एखाद्या धोरणाची बरोबर कडक अंमलबजावणी केली तर त्या ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल आपला वाढू शकतो. पण परवा मी वर्ध्याला गेलो, वर्धा जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा केली की खाली काय परिस्थिती आहे. काही तलाठ्यांनी, काही इन्स्पेक्टरनी ज्या ठिकाणी 5-5 लाख बास वाढू आहे ती 45,000, 50,000 दाखवून शासनाला फसवण्याचा प्रयत्न केला. असंही काही ठिकाणी झालं आहे. माझी विनंती राहणार आहे की यावर्षी जे अत्यंत महत्वाचा जो अत्यंत मोठा राग महसूल खात्यावर आहे तो वाळूबद्दल आहे. आणि वाळूबद्दलचं धोरण इतकं सुस्पष्ट पब्लिक डोमेनवर टाकून, मी जिल्हाधिकाऱ्याला स्वतः फोन करून, आपल्या विभागीय आयुक्ताला स्वतः फोन करून वाळू धोरणाबद्दल आपल्याला जे देशातलं सर्वात चांगलं धोरण म्हणून आता आपण आणलेलं आहे, ज्यातनं महसूल तर मिळणारच आहे, पण जनतेच्या मनात जो वाळूबद्दलचा एक राग आहे की आमचे महसूल अधिकारी, आम्ही सर्व वाळूशी मिळलेलं आहे, ज्यांची साठगाठ आहे, यांच्यामुळं या ठिकाणी आम्हाला वाळू मिळत नाही, हे जे परसेप्शन महाराष्ट्रात तयार झालं आहे, या परसेप्शनला आपल्याला त्या ठिकाणी थोडा खऱ्या या काळामध्ये आपल्याला पुढे न्यायचं आहे. एमसँड धोरण आपण आणलं आहे. एमसँड धोरणामध्ये तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने जे आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून माननीय राजेश कुमारजी आणि आम्ही सर्व बसलो, 1,500 जर क्रेशर्स वाढू धोरणाचे जर एमसँडचे लागले तर ही जे बदमाशी आहे वाढूमधली पुढच्या 3 वर्षात, माझा दावा नाही की पहिल्या वर्षी बदलेल, पण 3 वर्षात देवेंद्रजी आम्ही 3 वर्षामध्ये या राज्याला जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय देऊ शकतो. आणि याकरता जे एमसँड धोरण आणलेलं आहे त्यावर प्रभावीपणे जर काम केलं तर मला वाटतं निश्चितपणे आपल्यावरचा जो एक महत्वाचा राग त्या ठिकाणी लोकांचा आहे तो वाढूबद्दलचा आहे. जी आपली महाराष्ट्र सरकारची माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी जाहीर केला आहे की गतिमान सरकार असलं पाहिजे, पारदर्शी सरकार असलं पाहिजे, लोकाभिमुख सरकार असलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांचं राज्याला दिलेलं हे जे विजन आहे गतिमान सरकारचं, पारदर्शी सरकारचं, लोकाभिमुख सरकारचं, हे विजन जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आज जे महत्वाचे विषय आहेत ते आपल्याला पुढं नेऊन सोडवावे लागतील. खरं तर माझ्या मनात आहे की प्रत्येक 2.5 कोटी परिवारांना पुढच्या काळामध्ये दिवसेंदिवशी चांगला प्रयत्न केला आहे. 2.5 कोटी परिवारांना जे मोठ्या मोठ्या हायराईज बिल्डिंगमध्ये सुद्धा राहतात त्यांना व्हर्टिकल सातबारा हा प्रत्येक व्यक्तीकडे असला पाहिजे. व्हर्टिकल स्वामित्व असलं पाहिजे. शहरात, ग्रामीणमध्ये सर्वांना स्वामित्व दिलं गेलं पाहिजे. खरं तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ग्रामीण भागातल्या जनतेला स्वामित्व देण्याची योजना चालू केली. ती योजना आज आपण 50-60% पर्यंत पूर्ण केली. पुढे ते पूर्ण होईल. पण शहरी भागाकरता देवेंद्रजी काहीच योजना नाही आहे. ती नक्षा आपण तयार केली, नक्षा योजना तयार केली. आता या नक्षा योजनेमध्ये व्हर्टिकल सातबारा जर आपण दिला तर मी आपल्याला दाव्याने सांगतो, जे जनतेला अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडनं, आमच्याकडनं 2.5 कोटी लोकांना आपण व्हर्टिकल सातबारा स्वामित्व देऊ शकतो. इतकं मोठं काम आपलं खातं करू शकतं. त्याकरता आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करायचं आहे. कॉशी ज्युडिशियल केसबद्दल फार वाईट परिस्थिती आहे, पण ती आता सुधारत आहे. मी पुण्याच्या कलेक्टर आणि टीमचं अभिनंदन करतो की पुणे कलेक्टर आणि विभागीय आयुक्ताच्या टीमनी 30,000 जे कॉशी ज्युडिशियल केस त्यांच्याकडे सुरू होत्या त्यांच्या विभागामध्ये, त्यांनी लोक अदालतीचं आयोजन केलं आणि लोक अदालतीच्या माध्यमातून 11,000 केसेस त्यांनी लोक अदालतीच्या माध्यमातून
म्हणजे दोन्हीकडले ज्यांनी केस टाकली ते, ज्यांच्या विरुद्ध आहे ते, त्यांचे वकील बोलवून 11,000 क्वाशी ज्युडिशियल केसेस निपटारा करण्याचं काम विभागीय आयुक्तांनी पुणे कलेक्टरनी केलं. मलाही आश्चर्य वाटलं की 30,000 पैकी 11,000 केसेस क्वाशी ज्युडिशियली ही समोर समोर बसवून त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. एक मोठं कार्य झालं. माझी विनंती आपल्या सर्व विभागीय आयुक्तांना आहे की या ठिकाणी लोक अदालती घेऊन आपापल्या भागातल्या लोक अदालती जर घेतल्या तर निश्चितपणे 50% क्वाशी ज्युडिशियल केसेस या समोर समोर बसून आपल्याला निपटारा करू शकतो. याकडे थोडं त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर मी एक महत्वाची शिफारस देवेंद्रजी आपल्याला करणार आहे की प्रत्येक कलेक्टरकडे आरडीसी आहे. तर आरडीसी हे 90% कलेक्टर आरडीसीला काम मागतात, कारण आरडीसी हा महत्वाचाच पोस्ट आहे. खरं तर ही आरडीसी पोस्ट आहे देवेंद्रजी, ही डेप्टी कलेक्टरची आहे. कधी कधी डेप्टी कलेक्टर नसला की तहसीलदारलाही सांगतात आरडीसी करायला. माझी विनंती आपल्याला आहे की आपण याला मान्यता द्यावी, पुढच्या काळात अभ्यास करून मान्यता द्या. पण आरडीसी हा ऍडिशनल कलेक्टर लेवलचा अधिकारी असला पाहिजे आणि ऍडिशनल कलेक्टरला जो आपला ऍडिशनल कलेक्टर आहे त्यांना सिलेक्शन ग्रेडचा ऍडिशनल कलेक्टर दिला पाहिजे. म्हणजे कलेक्टर ऑफिसमधला जो मोठा भार आहे तो या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कलेक्टरेट ऑफिसमधलं जे स्ट्रक्चर आहे ते अनेक वर्षापासून तसं आहे. हे जे या ठिकाणी प्रवीण गेडामकरांनी मांडलं तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला याकरता पुढे जाण्यासाठी एक मोठा स्कोप या ठिकाणी आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या एचडीओकडे हद्दपारीच्या वगैरे विषय येतात. काहीच संबंध नाही हद्दपारीच्या विषयाचा आमचा. तर माझी विनंती आपल्याला आहे की हद्दपारी विषय वगैरे आमच्या एचडीओकडे काढून, जसं कमिशनरेटमध्ये कमिशनरला अधिकार आहेत तिकडे काही आम्हाला कुठले अधिकार नाही, ते सर्व अधिकार कमिशनरला आहे. तसं ग्रामीणमध्ये एचडीओचं काम उगीच वाढतं, इलेक्शनच्या काळात त्यांचं काम वाढतं. हे अधिकार सर्व त्या ठिकाणी एसपीला दिले पाहिजे. मी त्याचा कायदेशीर जे कसं आहे ते स्ट्रक्चर दिलं आहे त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुधारणा करण्याचे आम्हाला त्या ठिकाणी दिली पाहिजे. एक महत्वाचा विषय देवेंद्रजी बोलतो आणि संपवतो. आता आपण येणे तर काढून टाकला, पण येणे नंतर काही कलाकार लोकांनी सनद नावाचा शब्द आणला. मग येणे नंतर सनद घ्यावी लागते तरच तो येणे क्लिअर होतो. त्यामुळे आता आम्ही नियमात बदल करण्याचा विचार करतोय, आपल्याकडे येतोय की सनद हा शब्दच काढून टाकायचा. त्यामुळे येणे म्हणजे येणे एकदा माफ झाला की त्याला सनद कशाला पाहिजे. त्यामुळे सनदीमुळे पूर्ण येण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये या भागात या सनद हा विषय काढल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला याचा फायदा होईल. खरं तर जे अधिकार आपल्याला विकेंद्रीकरण करायचं आहे, मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी नायब तहसीलदारचे अधिकार विभागीय आयुक्ताला दिले गेले पाहिजे. त्यानंतर जमाबंदी आयुक्ताकडे DYSLRचे अधिकार गेले पाहिजे. आमच्या IGRकडे जे काही कारवाई करायचे अधिकार, आता प्रत्येक फाईल ही महसूल मंत्र्याकडे येतं. एखाद्या चपराशावर कारवाई जरी करायची असेल तर महसूल मंत्र्याकडे फाईल येतं. त्यामुळं मी आपल्याला आश्वस्त करतो की महिन्याभराच्या आतमध्ये अधिकाराचं विकेंद्रीकरण करून संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्ताला देऊन त्या ठिकाणी या खात्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची योजना मी या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी करतो आहे. 2 गोष्टी फक्त करा. लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्वाशी ज्युडिशियल केसेसचे निर्णय करा. महसूल मंत्र्याकडे 12,700 केसेस पेंडिंग आहे. म्हणजे 12-13 पासून देवेंद्रजी आतापर्यंत 25-26 पर्यंत 12,700 केस माझ्याकडे पेंडिंग आहे. मी हे राज्याचं सर्व काम सांभाळून 1400 केसचे बोर्ड माझे झाले. म्हणजे 1400 केसेस आता मी ऐकलंय. एक बोर्ड माझा 150-160चा आहे. त्याच्यात 80-90 केसेस मी क्लोज फॉर ऑर्डर करतोय. 700 क्लोज फॉर ऑर्डर केल्या मागच्या 7 महिन्यात. 700-750 450 ऑर्डर झाले. आपल्याला काही करून ह्या ज्या क्वाशी ज्युडिशियल केसेस आहे ज्या उगीच त्या ठिकाणी फिरतात आहे मागे, आणि मी तर आता माननीय देवेंद्रजींना विनंती करणार आहे, हे रस्त्यावस्त्याच्या केसेस आहे ना, हे मंत्र्यापर्यंत येण्यापेक्षा 2 हिअरिंगमध्ये संपल्या पाहिजे आणि 2 स्टेजला संपल्या पाहिजे. एक तहसीलदार आणि एचडीओ, त्याच्यानंतर केसही चालणार नाही. याच्याकरता मामलेदार ऍक्टमध्येही सुधारणा करण्याचा योजना आपण तयार करतोय. या ठिकाणी MLRC कोडमध्येही काही सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की एखादा GR आपल्या भागाच्या विकासाकरता अडवायत असेल, तसं एक नागपूर एचडीओ आहे. नागपूर एचडीओने मला काय सांगितलं, काम करता करता आपलं नागपूरचे जे पट्टेवाटप करतोय
एक नागपूर एडीओ माझ्याकडे आले, त्या सौरंगपते नावाच्या. त्यांनी सांगितलं मला की बघा हे जे नागपूर शहरातले 55 पांधर रस्ते आहेत शहरात, 1911-12 पासून तर 1930 पर्यंत जे काही त्यावेळेच्या मोजण्या झाल्या तेव्हा नागपूर शहरामध्ये एक 55 पांधर रस्ते दाखवले. आज एकही पांधर नाही, सर्व घरं झाले आहेत आणि डीपी रोड झाले आहेत, मोठे रोड आजूबाजूला झाले आहेत. त्यामुळे त्या पांधरांचं अस्तित्व संपलं आहे. मग ते पांधर रस्ते डिनोटिफाईड करून ते संपूर्ण घरं कायदेशीर करा. म्हणजे नुसते पांधर रस्ते डिनोटिफाईड केले नागपूर शहराचे तर जवळपास 12,000 घरं क्लिअर होतात. काल देवेंद्रजी शासन निर्णय आपण घेतला, तुमची सही घेतली मी. काल आपण निर्णय घेतला, मला वाटतं तुमच्याकडे पोहोचला असेल सर्वांकडे. पांधर रस्ते संपूर्ण जिथे आता गरज नाही ते पूर्ण डिनोटिफाईड करण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यातनं जवळपास 2 लक्ष लोकांना पुणेमध्ये, नागपूरमध्ये, सर्व शहरामध्ये 2 लक्ष लोकांना त्या ठिकाणी त्या पांधरांवर जे अतिक्रमण झाले आहे त्यांना त्या ठिकाणी रेग्युलाइज करण्याचा फार मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून असे काही निर्णय आता माननीय देवेंद्रजींचं विजन आहे की काही करून 30 लक्ष घरांना वाढू मिळाली पाहिजे. तर वाढूमध्ये मी वारंवार सांगितलं की 8-4 आणि 30-4 जर वाचला आणि 30-4 वर जर बरोबर अंमलबजावणी केली तर आपल्याला 8 दिवसाच्या आतमध्ये घरकुलाच्या संपूर्ण घरांना वाढू देऊ शकतो, जेवढे काही घरकुल आता मंजूर आहे आणि पुन्हा येणारे घरकुल आहे. माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आता आपल्याला हे काम तर करायचं आहे. आज जे आपण जे प्रेझेंटेशन झालं, पण काही करून माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं 5 ब्रास वाढू ही त्या घरकुल लाभार्थ्याला दिली गेली पाहिजे याकरता. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 30-4 सारखा निर्णय कधीच वाढूमध्ये झाला नाही. तेवढा सहज स्पष्ट निर्णय करून दिला गेला. आणि त्यामुळं पुढच्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे आता तर पावसाळा आहे, पण पुढच्या दिवाळीच्या आतमध्ये एकही घरकुल लाभार्थी असा शिल्लक नको ज्याच्याकडे आपण वाढू पोहोचवली नाही किंवा त्याला वाढू मिळाली नाही. कारण त्यांना आपण आश्वस्त केलं आहे की तुम्हाला आम्ही वाढू देऊ, तुम्हाला आम्ही सोलर देऊ. खऱ्या अर्थात तो गरीब माणूस आशेने पाहतो आमच्याकडे आणि त्यामुळे याच्याकरताही आपल्याला काम करण्याची गरज आहे. मी एक पुन्हा केंद्र सरकारच्या काल कार्यपद्धती तपासली. जे फ्रंटलाईन वर्कर आहे त्या फ्रंटलाईन वर्करला फेस ॲपवर आणलं पाहिजे. आता फेस ॲपवर आपला महसूल विभाग पहिल्यांदा आला पाहिजे, कारण आपण आपले तलाठी असतील, आपले मंडळ अधिकारी असतील, आपली खालची टीम असेल. आता फेस ॲप सिंपल आहे. आता ते बायोमेट्रिक वगैरे गेलं, फेस ॲपवर देवेंद्रजी आलं तर त्याच्या कार्यक्षेत्रात जिओ फेन्सिंग असल्यामुळं एखादा तलाठी असेल त्याला जर त्याने फेस ॲप डाउनलोड केला तर तो आपल्या कार्यक्षेत्रात गेल्याशिवाय तो प्रेझेंटीच लावू शकत नाही. त्याकरता आपल्याला फेस ॲप आपण कंपल्सरी महसूल खात्याला करतोय, नंतर मग ते आरोग्याला होईल, नंतर बाकी विभाग निर्णय घेतील. पण आपला फेस ॲपवर आपला जर अधिकारी आला, म्हणजे तहसीलदार सुद्धा तहसील कार्यालयाच्या 50 मीटर एरियात जाऊनच फेस ॲपमध्ये आपला प्रेझेंटी लावू शकतो किंवा तो आपलं त्या ठिकाणी नोंद करू शकतो. मी आज दिवसभर आपल्या कार्यालयात आहे. त्यामुळे फेस ॲपवर आल्यानंतर आपले जे कर्मचारी आहे खालचे, कारण माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं व्हिजन, मी स्वीकारलेलं व्हिजन हे तहसीलदारपर्यंत पोहोचलेलं आहे. पण तहसीलदारच्या खालची यंत्रणा अजूनही ज्या पद्धतीने आपण घेतलेला निर्णय अंमलबजावणी करायला पाहिजे ती अंमलबजावणी करत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी थोडा अजून खाली जाण्याची गरज आहे. एक विनंती पुन्हा माझी शेवटची या परिषदेमध्ये आहे की आम्हाला किमान एक शुक्रवार, तर मी ठरवलं आहे महिन्याच्या 4 जिल्ह्यात मी प्रवास करणार आहे. मी तहसीलदार कार्यालयात जाणार आहे, तहसीलदार कार्यालयात जाणार आहे, तिकडे SLR कार्यालयात जाणार आहे, तिकडे मुद्रांक अधिकाऱ्याकडे जाणार, ते तो रेग्युलर दौराही राहणार आहे. आठवड्याचे 4 दिवस मी कुठल्या तरी जिल्ह्यात असणार आहे, म्हणजे महिन्याचे 4 दिवस एक आठवड्यात कुठल्या तरी जिल्ह्यात महाराष्ट्रात राहणार आहे. महिन्यात 4 जिल्ह्यात कुठल्या तरी जिल्ह्यात प्रवास करणार आहे. आता मी 7 तारखेला धाराशिवला आहे, 8 तारखेला मी जालन्याला आहे, 9 तारखेला बुलढाण्याला आहे. आम्ही दौरे करणारच आहे. पण माझी विनंती आहे की जे काही व्हिजन आपण आज बघितलं किंवा जे ठरवलं आहे पुढच्या काळामध्ये, मी आपल्याला हे आवर्जून सांगू इच्छितो की जोपर्यंत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, SDO, प्रांत आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही प्रवास करणार नाही तोपर्यंत खालची यंत्रणा ही कधी कामात लागणार नाही. त्यामुळे आजच्या महसुली परिषदेमध्ये माझी विभागीय आयुक्ताला विनंती आहे की आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही प्रवासामध्ये असलं पाहिजे.
शुक्रवारी व्हीसी देवेंद्रजी आपण एखादा निर्णय करून हे जे व्हीसी कलेक्टरला वारंवार कारण नसताना कलेक्टरने विभागीय आयुक्ताला प्रत्येक विभाग आपला एंगेज करत राहतो. काही काही छोटे छोटे प्रश्न असतात तरी विभागीय आयुक्तच लागतो, काही काही छोटे प्रश्नाला कलेक्टरच लागतात. त्यामुळं राजेश कुमार जी फ्रायडे को कोई व्हीसी मत लीजिए, कोई भी डिपार्टमेंट की. आमच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी म्हणजे मी बोलतोय ना तुम्हाला काही अडचण तर नाही ना. शुक्रवारी प्रवास करायला मला विश्वास आहे की शुक्रवारी प्रवास जर विभागीय आयुक्तांनी केला, कलेक्टरनी केला तर आपला विभाग हा अत्यंत जे आपण आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन केलं हे संपूर्ण काम जोपर्यंत आपण प्रवासाने संवादाच्या माध्यमातून करत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही. तर माझी विनंती आपल्या सर्व विभागीय आयुक्त आणि कलेक्टरला आहे की आपण सर्वांनी एक दिवस तरी हे संपूर्ण विषय घेऊन तलाठ्यापासून तर मंडळाधिकाऱ्यापासून तर नायब तहसीलदार ते संपूर्ण टीमला दिल्याशिवाय मला वाटतं हे विषय पूर्ण होऊ शकणार नाही. आपण असं कराल अशी विनंती आहे. खरं तर महसूल विभाग हा शासनाचा खरा चेहरा आहे, यातनंच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला माननीय देवेंद्रजीला विश्वास द्यायचा आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून की 2024चा शपथविधी देवेंद्रजी आपला झाला, पण 2029चा जो शपथविधी होईल तो महसूल खात्यांनी चांगलं काम केलं आणि महसूल खातं हे पूर्ण 14 कोटी महाराष्ट्रामध्ये हे चांगलं काम करून दाखवलं. त्यातनं जे आम्ही चांगलं काम उभं करू त्यातनं पुढचं सरकार आपलं येईल आणि 2029ला पुन्हा एकदा आपण या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा तुम्ही करा ना माझ्यासोबत काम सर्व तर पक्क सांगा 2029चा पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना करण्याकरता त्यांना मुख्यमंत्री पद हवं नाही आहे, पण या राज्याचा मला माहिती आहे 14 कोटी जनतेचा महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र, 2034चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र जर करण्याची हिम्मत कोणामध्ये असेल ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमध्ये आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना पाहिजे आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे आम्हाला तुम्ही विजन दिलं आहे, जो या ठिकाणी प्लॅनिंग करून दिलेलं आहे, ज्या पद्धतीची योजना आम्हाला तुम्ही करून दिलेली आहे, मी आणि विकास खारगे आणि आमचे सीएस साहेब आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो, आमचे सर्व विभागीय आयुक्त आमची टीम, कलेक्टर टीम की आपण सांगितलेल्या प्रत्येक बाबीवर आम्ही काम करू आणि हा महसूल विभाग देशातला सर्वात जर चांगला विभाग कुठला असेल महसूलचा तो महाराष्ट्राचा असेल एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.